झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात सिंचन प्रकल्पांच्या वाढीव खर्चावरून सध्या सिंचन घोटाळा बराच गाजतोय। प्रकल्प सुरू होण्याआधीच कोट्यवधींचा निधी मंजूर करणारे सरकार ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना मात्र विहिरींसाठी निधी देताना काकू करतंय। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जलसंधारण आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत जवाहर विहीर योजना रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी राबवली। मात्र विहिरी खोदून पूर्ण झाल्या तरी त्यांना अनुदान मिळालेलं नाही। अनेक हेलपाटे मारूनही पदरी निराशा झाली आहे। आज भेटेल उद्या भेटेल दररोज जाऊन येतात लोक खाली, दर हप्त्यानी महिने बोलवले की जाऊन येतात, पण कोण काही मनावर एवढे हे करत नाही। त्यांनी द्यायला पाहिजे ना। आता आम्ही गरीब माणसात एकतर पैसा नाही काय नाही, आम्ही तरी किती खेपा मारणार त्यांच्याकडे। 2011 पासून जलसंधारण विभागाकडे 3 पत्र पाठवूनही निधीला मंजुरी मिळालेली नाही। अधिकारी मात्र मंजुरीसाठी मंत्रालयाकडे बोट दाखवतायत। एकूणच शेतकऱ्यांना लालफितीच्या ढिसाळ कारभाराचा जबर फटका बसतोय। माझं काम आहे की व्हॅल्युएशन तयार करून देणं। व्हॅल्युएशन हे तयार आहे, वरून निधी नसल्यामुळे वर्ग झाला तो व्हिडिओ लेवलचा विषय। राज्यातले मोठमोठे सिंचन प्रकल्प सुरू होण्याआधीच ठेकेदारांना कोट्यवधींची ॲडव्हान्स दिल्याची उदाहरणं पाहायला मिळतात। दुसरीकडे स्वतःच्या पैशानं विहिरी खोदून पूर्ण झाल्या तरी हक्कांच्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत। झी 24 ताससाठी अमोल पाटील, रायगड। झी 24 तास एक पाऊल पुढे।